मंडळी, बायकोचं भाऊ हे नातं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. या दुखण्यानंच हैराण झालेल्या दाजींची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओमकार भोजने आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. ताई 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 कधीतरी कर गाई, नाही केलीस तू गाई तर भाऊ तुझा भेटणार नाही. ताई 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 कधीतरी कर गाई, नाही केलीस तू गाई तर भाऊ तुला पुन्हा कधी भेटणार नाही. नाही 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 पुन्हा कधी भेटणार नाही. ताई 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 दरवाजा उघड. ताई अरे ताई. हो काय तुम्ही दरवाजा का नाही उघडायचा? नाही उघडायचा. का? दरवाजा उघडायचा नाहीये. हो बाहेर पप्प्या वाट बघतो ना. अरे पप्प्या असं तर कोणी उघडायचा नाही म्हणजे नाही. मला नाही नाही म्हटलं तर पण का नाही? नाही. माझा जीव गेला तर चालेल पण दरवाजा उघडणार नाही. बस तुम्ही मला दरवाजा उघडू देणार नाही. उघडू देणार नाही देणार. नाही उघडू देणार. तुमचं हे जंगल आहे ना झडून जाईल. अरे ह्याच्यावर सगळं चाललंय. बाजूला वा. बाजूला म्हणजे काय? बाजूला वा. काय करू आता? मी सांग तूच काय करू? हे पप्प्या काय झालं? काय पप्प्या इकडे. काय झालं पप्प्या? टफ डे इट वॉज. काय झालं? म्हणजे सॉरी पप्प्या. पप्प्या सॉरी, मी माझ्या भावाला मारलं. पप्प्या सॉरी. नाही असू काही असू दे. अगं मी एवढ्यासाठी म्हटलं की सकाळपासून बरीच ओळाताण झाली पण साध्य काही झालं नाही म्हणून म्हटलं इट वॉज टफ डे. तू बस इथे. पप्प्या तू बरा आहेस ना? तुला काही होत नाही ना पप्प्या? काय झालं माहितीये ताई? तू बस ना आधी. नाही तू बस आधी. शांत हो. दाजी बघ. काय झालं पप्प्या? पप्प्या ताई शांत हो. दुनियेची ओझी वाहून मी थकलोय. मला जराशी कणकण पण जाणवते तर मी काय करतो, मी थोडा आराम करतो. तू झोप. हो चालेल. झोप. दाजी दाजी सॉरी दाजी. दाजी सॉरी. दाजी बसा. सॉरी दाई. अगं नाही ते चुकून झालं. नाही नाही असं काय करू. तू बस आधी. बरं वाटतंय ना तुला? काय काही होत नाही. हे बघ मी आज जाऊन आराम करतो. तू बस इथे. मी इथे बसू. हां फक्त एवढंच आहे की समजा माझ्या नावाने कुणी बोंबा मारत आलं. दाजी बसा ना तिथे. ओ गोट्याचे बाबा बसा ना तुम्ही इकडे. बसा तुम्ही. कोणाचा बाबा आहे मी? गोट्याचे बाबा बसा. आपल्या पोराचं नाव गोटे. तुम्हाला माहित नाही आपल्या पोराचं नाव गोटे? तू ठेवलंय. काय नाव आपल्या पोराचं? प्रद्युम्न. तुम्हाला येतं बोलता? तुला कणकण भरली. हा जराशी. जराशी. टुडे वॉज टफ डे. इट वॉज. इट वॉज. काहीतरी लय मोठी उंगली करून आलाय हा आपल्या घरी. नाही हो त्याला वाटत असेल. नाही 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 इतक्या सहजासहजी इतक्या आरामात हा येणारच नाही. तुम्ही थांबा ना. तू बोल बाबा. ऐकून घ्या. नाही ऐकून मी घेईन. मी असं काही केलं नाही. काय केलं तर खरं खरं सांगायचं. मला फक्त जराशी कणकण आहे बास. मी दमलोय. बाकी काय नाही ना? मी व्यापलोय अक्षरशः. हा पप्प्या तू आतमध्ये जा. फक्त एवढंच आहे की कुणी माझ्या नावाने बोंबा मारत आलं तर त्याला फक्त 10 लाख रुपये देऊन मॅटर मिटवून टाका. ठीक आहे. सेक्सी इकडे. इकडे काय? इकडे उभा राहा. सेक्सी इकडे उभा राहा. किती लाख रुपये द्यायचे माया तुझ्या? फक्त 10 लाख रुपये. तर 10 लाख रुपये. 10 लाख रुपये फक्त आहेत. तुम्ही थांबा ना गोट्याचे बाबा. मी बोलते ना त्याच्याशी. मला कुत्र्यासारखा मारी ना. थांबा. फक्त 10 लाख बोलतोय. पप्प्या दाजी तुम्ही ऐकून घेता किती गडबड करता. पप्प्या तू अशा बोलून माझ्या डोक्याची हे करू नकोस. नाही पण मला कळलं? ताई 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 जरा हे केलं ना तेव्हाच मला कळलं काहीतरी झोल आहे. मी किती हक्काने आलो होतो की कोणी नाही तर माझी ताई आणि माझी दाजी आहेत मला सांभाळणारे. पप्प्या मी जाऊ परत. नाही नाही पप्प्या तुझी ताई नेहमी असणार आहे तुझ्यासाठी. तू इथे बस. तू इथे बस. तू निघ पहिला घरातून. तुम्ही थांबा. माझा भाऊ कुठे जाणार नाही. इट हर्ट्स. हा तू नीट हस. हा कळलं काय? ही हसण्याची परिस्थिती आहे. नाही तू करतोय तसं. पप्प्या तू सांग काय काय झालं मग पुढे काय झालं? एवढे प्रयत्न करून तिथे कोण हसत नाही. हा? तिथे हस म्हणतात. मग आता काय करायचंय पुढे की थांबायचंय? ताई 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 करू. काय झालं ते सांग.
हे नको सांगू. पप्या इकडे रे, इकडे लवकर लवकर. बरा सापडला रे तू. हा माझे पैसे बुडवतो का तू? माझे पैसे काढ. काय झालं? लवकर पैसे द्या, लवकर पैसे द्या माझ्या. एक मिनिट. हा माणूस कोण आहे? तुम्ही कोण आहात आणि डायरेक्ट कसे आलात घरी? मी श्याम राजपूत आहे. हा. माझे पैसे बुडाले त्याच्यामुळे. माझे पैसे याने दिले नाही ना, मी भलता भलता मारीन मी त्याला. भाऊजी तुम्ही रपकाडीच बसा. काढतो मी त्याला. भाऊजी तुम्ही बसा ना. नाही नाही बसतो मी, पण मला माणूस पैसे कोण पाहिजे. मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही आणू? नाही 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 ताईच चहा बी काहीच नको मला वहिनी. तुम्ही काहीतरी घ्या ना भाऊजी. नाही नाही काहीच नको मला, काहीच नको. काहीच नको, काहीच नको. मग कशासाठी आलाय? मला मारलं. मला मारलं. मी नाही राग करत. तू माझ्या मागे सरा. दाजी तू माझ्या मागे सर. तू माझ्या त्या माणसाने मला मारलं माझ्या घरामध्ये घुसून. दाजी तुमच्या घरात मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही दाजी. मी पण येणार दाजी. पप्प्या मला या घरात राहायचं राजी. पप्प्या गोटाचे बाबा बाहेर तमाशा नको, तुम्ही आत चला. हा त्या माणसाने मला मारलं. त्याची धाल आहे. पप्प्या आत चल. इकडे घरातच येणार ना शेवटी. दाजी, ये रे, ये रे. तू माझ्या ये, ये, ये. एक मिनिट. काय झालं नीट सांगा. माझ्या घरात पहिला माणूस आहे तुझ्याने मला मारलेला आहे. कळलं? काय झालं? काय झालं नीट सांगा मला. याने माझे पैसे डुबवलेले आहेत. खजुराची शेती करायला लावली मला. पार बियांपासून तर शेतीपर्यंत सगळे इन्व्हेस्ट करायला लावले बरं का याने. बापरे खरं आहे? हे काय खजुरांची शेती बिया हे काय प्रकरण आहे? हो हो हो. मला काही बोलायचंच नाही. बोलायचं नाही म्हणजे? नाही नाही तो भामटा आहे, तो बोलणार नाही तो. नाही नाही हा अरबस्थानातून आहे हा. ना, तिथून खजुराच्या बिया मागवल्या त्याने. ह्याने? हा त्या आम्ही विकत घेतल्या. अरे बघतो का बोलणार आहे? थांबा 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 विचारतो लवकर लवकर बोल. सांग लवकर सांग काय झालं? मला कसा फसाडला ते सांग. शब्द जपून वापरा तुम्ही. का? काय काय शब्द जपून वापरा तुम्ही. बोट खाली कर. मग असं कसं बोलू? फराय हा पुसायला फराय हा. तुम्ही तिकडे बसा. नको ना. सांग पप्प्या सांग. ती माहितीये? हत्या माहिती आहे. हां. आता जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी कशी म्हणते माहिती आहे? नाही तर कॉफीच्या बिया हत्तीला खायला देतात आणि हत्तीच्या लिदेमधून त्या बिया परत बाहेर पडतात. तर त्या बिया स्वच्छ करून जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. इट्स ऑल अबाउट जनरल नॉलेज. काय गो पप्प्याचं जनरल नॉलेज. त्याचा आणि ह्या बियांचा काय संबंध आहे रे? आहे मुद्द्यावर ये. तीच हत्तीची स्टोरी, तीच हत्तीची थेअरी उंटांबाबतीत लागू पडते. बरोबर आहे. म्हणजे काय? उंटाने खाल्लेल्या खजुरांच्या बियातून खजुराची चांगली लागवड होते, हा. चांगली झाडं मिळतात. हा. तर त्या बिया मी ह्यांना दिल्या. त्या बिया दिल्या याने. तुम्हाला दिल्या? हा. हा 1000 बिया दिल्या बा. बरं. आणि त्या आम्ही 1000 कुंड्यांमध्ये लावल्या. त्यान बायना त्या कुंड्यांना पाणी दिलं, खजूरच आलं नाही ना. अरे पण कुंडीत कोणी शेती करता का? त्याला अक्कल आहे, तुला अक्कल नाही आहे? माझी अक्कल काढतो तू, माझी अक्कल काढतो. दाजी गोट्याचे बाबा थांब. बकऱ्या चारतो तू, हर्रा हुर्रा करून राहिला. हा गुराखी आहे दलिंदर. माझ्या घरातून माझ्यावरती हात उचलला. मग पैसे कोणी बुडवले माझे? कोणी बुडवले पैसे? त्याने बुडवले. पहिला विषय क्लिअर होते ना मग. हा, मग पहिला विषय क्लिअर होते ना. करतो. तुझा भाऊ, तुझ्या भावामुळे ह्या माणसाचा मला मार खायला लागतं, कळलं काय? ऐकून घे. 10 लाख रुपये बुडवले त्याने माझ्या. क्या? एक मिनिट तुम्ही बसा दाजी आणि ताई. हा बसतो आम्ही. त्यान बायना बघितली चरबी, बघितली चरबी. हा माणूस घरी पैसे मागायला चरबी बघ त्याच्यात किती. किती पैसे मी बोलवले तुमचे एक्झॅक्टली? 10 लाख. जे उंटाची जी स्कीम तू सांगितली होती 3 त्याचे आणि 7 कासवाचे, असे 3 आणि 7 10. 3 आणि 7 10चे कौतुक नका सांगू. 8 आणि 2 10 होतात, 9 आणि 1 10 होतात, 6 आणि 4 10 होतात, 5 आणि 5 10 होतात. 7 आणि 3 10चं कौतुक नका मला सांगू. तुम्हाला गणित नको शिकवू. हा मग तुम्हाला विज्ञान शिकवू? नागरिकशास्त्र शिकवतो, काळाची गरज आहे. माझ्या अंगावर काय? थांबा. फालतूपणा. नको नाही. थांब, थांब, थांब. इकडे तुम्ही बसा, बसा तुम्ही. हे बघ 10 लाख. 10 गेलेले आहेत माझे. ते 3 आहे ना उंटाचे 3 ते गेले ते दाजी गेले. तुम्ही फक्त अजून 5 मिनिटं द्या. ह्यांचे 7 लाख पण मी बरोबर करतो. 3 घे. फालतूपणा करू नको. तू ओके. ते गेले. आता मला काही घेणं त्यांना नाही. बरं. 3चा विषय संपला. हा ते गेले. 3 लाखांचा विषय संपला. हो संपला. मला माहितीये पैसे कोणाकडून घ्यायचे. ऐ कोणाकडून घे? तू उठ रे. मी का द्यायचे पैसे? तू मी काय गॅरंटर आहे? एक मिनिट. काय कागद मला नका दाखवू. असेल कागद बघितलं. दाजी तिकडे समोर
कशाला बोलता तुम्ही मध्ये मध्ये? नको ना, तुम्ही कुठे जाताय? ताई कोयलाच्या शाहरुख इकडे येतो, तू इकडे ये इकडे. नाटकं नको, हे वाच. नाटकं नको. मग डोकं फिरलेलं आहे, पैसे बुडाले. पटकन पटकन हे वाच. काय 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 फेऱ्या कशाला मारतोय? काय फेऱ्या? दाजी वाचा ना. कॉन्फिडन्स आवडला आपण. Confidence नाही, तू गप्प बस. वाच ते पटकन वाच. नमस्कार, मी गौरव मोरे. हा. महाराष्ट्राचे हसत या कार्यक्रमात काम करतो. त्या शो मध्ये जसे माझे पंच वाचतात तशी ही स्कीम देखील वाचेल. आणि ह्या 10 लाख रुपयांची जबाबदारी मी घेतो. सही करणार गौरव मोरे. टाणा नाणा परम पोय फिल्टर पाडा. एक शब्द चुकलेला नाही. एक मिनिट, ह्याच्यावर हे बघा, ह्याच्यावर मी सही केलेली नाही हा. सही मी काय आहे? सही तुम्ही नाही केली, मग कोणी केली ती? हा, तुम्ही मला सांगा, कोणी केली सही? ए चिपळूणचा राजपाल दो इकडे. नाही नाही, सही कोणी केली? ही सही त्याला विचार. नाही नाही, सही तुम्ही केली आणि माझ्या भावाला अडकवताय. नाही नाही, काहीतरी झोल आहे. काय ए झोलाय? तुम्ही सही केली. एक मिनिट सांग, ही सही तू माझ्याकडनं करून घेतली ते आठवते तुला? नाही सांगतो. हा लवकर सांग, काय आहे? तुमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन झालं. हा, बरोबर. तेव्हा तुम्हाला खूप एरझाया कराव्या लागल्या होत्या. हा. खूप धावपळ करावी लागली होती. बरोबर. खूपदा जायचं, डॉक्युमेंट सही करायचे यायचे, तर मला ते सगळं बघवत नव्हतं. हा. मग मी काय काय केलं, केलं? एकदा 100 कागदामध्ये तुमची सही घेतली. त्यातला एक कागद उपयोगी आला. एवढा मोठ्या मनाचा आहे माझा भाऊ. काय गो करू मी तुझं? ए मोठ्या माणसाला तुझ्या भावाने मला फसवलंय. तुझ्या भावाने मला फसवलंय. त्या कागदावर माझी सही आहे. मग तुमची सही आहे म्हणजे पैसे तुम्ही घेतले, पण आता मी देणार त्याचे पैसे. म्हणजे माझ्या भावाला अडकवताय त्याने तुम्ही. पैसे दे. 10 लाख त्याने घेतलेत ना. झालं समाधान, झालं समाधान. आता हे दोघे भांडती, याचा घटस्फोट होईल. ताई माझी दारू जाई हिंडे आणि माझं आयुष्य उघड्यावर पडेल. झालं समाधान. आणि माझं काय रे? माझं काय? तुम्ही जर माझ्या विश्वास ठेवलात ना, तर मी कायच्या काय करू शकेन. ते सगळं जाऊ दे. त्या 7 लाखाचं काय झालं ते सांग आधी मला. सांगतो. हा, 7 लाखाचं काय झालं? तू तिकडे तिकडे तू नाही तर मरून जाशील माझ्या नाही. हातात. इथे ये, पप्पा इथे ये. तुम्ही ऐ, आणि मी मेलो तर चालेल. तू गॅरंटर आहे, तुला मरू देणार नाही मी, पण तुला मरेपर्यंत मारीन मी. सांगा. मी काय सांगू? एक मिनिट. 7 लाख आहेत ना, कासवाच्या स्कीम मध्ये गेले बरं का. कासवाची स्कीम. कासवाचं आता ही काय? कुठली स्कीम आहे? याने अरे बाप रे, भलता भारी येतो. नुसत्या गोल गोल गोष्टी करतो तो. ए इकडे मध्ये बस. हा. त्याला बसू इथं. इथं बस स्कीम पप्पे. काय स्कीम आहे सांग लवकर बस. ओ नो. ओ ओ, नो नो, नाही, काय सांग. करतोस? सांग काय केलंस आता? मी सांगतो हा, काय काय? नाही. सांग, हे बघा, सांग. हे बघा. सांगतोय तो भाऊजी, सांगू दे. हा बोलला होता की एक विशिष्ट जातीचं कासव असतं, ते बरं. पकडायचं बुवा, आणि त्याला 1 रुपयाचे 1999 सालचे 1999 नाणे खाऊ घालायचे, आणि नंतर त्याची जी शी असेल ना, शी त्याच्यातून करोडो रुपयाच्या काळं धन मिळेल बुवा. आणि ते कासव शोधण्यासाठी आहे हा. ना, माय 100 माणसं आहे ना, पर डेने जंगलात फिरत होते कितीतरी दिवस. त्या कासवाला 1998 नाणे खाऊ घातली. हा. नाही 1999 नाणे खाऊ घातली मी. हा. त्यान बाय ना, पण त्याने शीच केली नाही ना. 1.5 महिना शीच केली नाही त्याने. कासवाने शी केली नाही. नाही, हा. मग कासवाकडनं पैसे घे ना. माझ्या भावाला कशाला अडकवताय ह्याच्यात? अशी कशी बायको केली तू? अशी कशी बायको केली? हा गाल घरी घे भाड्याने ठेवून तुझ्या जवळ. इथे पप्पे. एवढा मारतो तू मला. तुझ्या बापाच घातो का रे मला मारायला? बापाच्या नावानं नको पडू. नका, नको ना, नको. मला पैसा पाहिजे. नको, पोटाचं बाबा काय करताय? परत इकडं जाऊ मी. पाठीत आहे. तर त्याचे थांब काय? वाच. अरे मला माहिती रे ह्याच्यावर माझी सही आहे म्हणून. हॉस्पिटलचं बिल येते, त्या कासवाचं ऑपरेशन, त्याचं ते शीच करत नव्हतं ना. कासवाचं ऑपरेशन केलं? हो, ते शीच करत नव्हतं. अरे बांग्या तुला कळतं का? ऑपरेशन केला. हा. त्या गरीब जीवाचं ऑपरेशन केलं तू? अरे नाग्या तुला काय अक्कल बिकल आहे की नाही? पण यात माझा काय दोष नाही. काय झालं? मी फक्त कासव मिळून दिलं, त्यानंतर माझी जबाबदारी संपली. मग नंतर मला कसं विचारता हो तुम्ही? ठीक आहे, जाऊ दे, सगळं जाऊ दे. सगळं जाऊ दे ना. सगळं. मी संपला विषय. नाही जबाबदारी कशी संपली? मला माही पैसे पाहिजे भाऊ. 10 लाख रुपये. मला काही घेणं देणं नाही, मला 10 लाख रुपये देऊन टाकतो. ए, कोण काय? 10 लाख रुपये दे चल. तू कुठे 10 रुपये? 3 उंटाचे 7 कासवाचे. ते घे म्हणत ना तुम्ही. ते गेले म्हणजे ते काही तसे गेले नाही, विषय गेला म्हटलं होतं मी. विषय गेला म्हणजे पैसे पण घे. असे कसे पैसे गेले रे? मी आता जबाबदार नाही. ठीक आहे बाबा, तू नाही जबाबदार. मग कोण जबाबदार? जबाबदार कोण आहे? तो उंट आहे ना, हा. त्याला खड्ड्यात टाका. गेला. कासव आहे ना, हा. त्याला चुल्यात घाला. झालं संपलं? हा, ते बस. सगळं. संपलं ठीक आहे या झालं तुम्ही ना? चला या. तू पण माझ्यासोबत येशील. मी काय येऊ सोबत? तू येशील. का पण? गॅरंटी कोणी दिली आहे? कोणी दिली गॅरंटी? माझी आहे. मग कोण येईल सोबत?
मीच येईल ना माझी गॅरंटी आहे बस. तू येशील सोबत आणि 10 लाख रुपये तुझ्याकडून घेईन मी. एक मिनिट हे वनी या सांग 10 लाख रुपये मी कसे काय देणार? गॅरंटी तुम्ही दिली होती ना, तुम्हीच देणार मग. या भांग्याचे पैसे मी फेडायचे? हो. गॅरंटी कशाला दिली तुम्ही? अरे मी कुठेतरी आणि सही करून घेतली माझी. मला काही माहिती नाही. मला माझे पैसे पाहिजे. चल रे, चल तू, चल चल तू. थांबा ना यार, माझी नोकरी आहे, मला कुठे घेऊन चालला तुम्ही? नोकरी आहे ना, हा. त्याच्यासाठीच घेऊन चाललो तुला. हे त्या दलिंदरला घेऊन जाऊ शकत नाही, त्याला काय फुकट पोसू का मी? तू 11 ते 5 ड्युटी कर भो. हा. आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुझा जो पगार येईल ना, त्याच्यात खर्चापुरते पैसे मी वहिनीला देऊन टाकेल. चालेल. बाकीचे पैसे मी घेईन. असा हळूहळू हिशोब चुकता होईल आपला. कळलं? क्लिअर? चला, चल चल चल. म्हणजे आता माझा काही संबंध नाही. नाही, तुझा काही संबंध नाही. हे दोषी आहे. हो, हे ताई ह्यांची लपडी तुला नेहमी निसटावे लागतात बघ तू. तू शांत बसणार आहे. लोक बोलली की मला मी बोलत ज्या दिवशी घरी येईल ना पोलादपूरचा जॉन सीना तुला असा मारीन ना, नाव लावणार गौरव मोरे म्हणून. कोयलाचा शाहरुख. तुझ्या भावाला सांभाळत बस. ते बघतील काय करायचे ते. चल चल, निघ निघ, चल. याचे पैसे मी भरू काय? 10 लाख रुपये? तुझं झालं, पण यांची खूप चिडचिड होते रे. मी काय करू? याच्यासाठी काही स्कीम आहे? ताई ह्याच्यासाठी बेस्ट स्कीम आहे. काय? मुंगी असते मुंगी, हा. तिला सोयाबीन द्यायचं. हा. ती सोयाबीनची पावडर आपल्याला देते. हा. ती सोयाबीनची पावडर आणि याकिनीचं दूध मिक्स करायचं आणि प्यायचं. क्या बात आहे, कडक. काय एक नंबर स्कीम होत्या तुझ्या ओमकार. आणि गौऱ्या तू काय धावलायस, एकदम सुसाट. जामच आवडला परफॉर्मन्स, मज्जा आली. ऐकूया हास्यरसी काय म्हणतात. सई? सुसाट परफॉर्मन्स झाला. आणि चार्मर आज मिशी छान दिसतेय तुम्हाला. छान दिसतंय, हँडसम दिसतंय. तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला भयंकर आवडते की तुला इथे मंचावर येऊन परफॉर्म करत असताना एखादी गोष्ट सापडते आणि त्या गोष्टीचं तू इतकं मोठं वलय निर्माण करतोस की ते नोटीस करावंच लागतं. आज पण तू ती जी काही पळण्याची स्टाईल डिस्कवर केलीस ती अप्रतिम होती. आणि गौऱ्या सॉरी, पण तुला मार खाताना बघताना थोडीशी मजा येते, का माहीत नाही, थोडीशी. ओंकार, आय थिंक तू आज जेवढ्या शेड्स तुझ्या शर्टमध्ये आहेत तेवढ्याच शेड्स तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये बघायला मिळतात. मी जसं नेहमी म्हणते की तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस आणि तू ते प्रूव्ह करून दाखवतोस नेहमी. श्यामदादा, तुमचा पठाण, खानदेशी पठाण फारच भावला, फार मस्त होता. वने, तुझं कॅरेक्टर पण मस्त होतं, छान दिसतेस आणि मजा आली. क्या बात. कीप इट अप, ऑल द बेस्ट. कितने आदमी थे, बोकॅम्बो खुश हुआ. या डायलॉग्स प्रमाणेच आणखी एक डायलॉग इथे खूप प्रसिद्ध झालाय आणि तो म्हणजे शिवाली हे खरं. याच डायलॉग सोबत विनोदाचा धमाका करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. आणि आम्ही एवढी मजा केली होती त्या दिवशी, अरे संध्याकाळपर्यंत हसत होतो. बाबा मी रडते. अरे बापरे, रडतेस तू? मला वाटलं तू, अरे बापरे. बेटा हे बेटा, काय झालं बेटा? ए बेटा, काय झालं का रडतेस? ए काय ग, काय झालं? नाही राहायचं निमिषच्या घरात बाबा. बाबा, हा बेटा, त्यांच्या घरात मला गुमदरायला होतं बाबा. काय होतं बेटा? गुमदरायला होतं. गुदमा राहिला असा शब्द आहे का तो? हो बाबा, त्यांच्या घरात मला गुमदरायला होतं. मग बरोबर होतं बेटा, तू जीवाची लायकीच आहे गुमधरायची. बेटा असं कसं वागतेस तू? अगं संसार करतेस ना तू. आणि आज लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. अभिनंदन बाबा. तुझ्या ग तुझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि आजच तू भांडून आलीस. 2 वर्ष झाली तुझ्या लग्नाला. 2 वर्षात 213वी वेळ आहे ही माहेरी परत यायची. असं असतं का बेटा? लात मारून मुलीला हाकलून देणं बरं दिसत नाही म्हणून मी कन्यादान हा विधी केला की नाही? मग तू का सारखी माहेरी येतेस?
अगं बाबा जरी एकटे असले ना तरी त्यांना प्रायव्हसी गरजेची असते. तू का आलीस मला सांग बघू, आज काय झालं मला सांग बघू. बाबा आज आमची अॅनिव्हर्सरी आहे की नाही? हो बेटा. तरी सुद्धा निमिष माझ्याशी भांडला बाबा. हो बेटा काळजी करू नको. काय काय बेटा. तुम्ही सांगा ना माझा कुठे चुकतंय का? नाही बेटा चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये बेटा. तू काळजी करू नकोस. हा डोळे पुस बघ, डोळे पुस, डोळे पुस. हे मम्मा मी सटकन मारली तर मला बोलू नकोस. डोळे कुणाचे, तू स्वतःचे पुस ना बेटा. तू रडतेस की नाही? हो बाबा. काळजी करू नकोस. हा आता जाऊई बापू तुला न्यायला नक्की येणार, विश्वास ठेव. बाबा तुम्हाला खरंच वाटतं तो येईल? हे घ्या. अरे बापरे, आज यांच्या घराची बेल शहाण्या मुलासारखी कशी काय वाजली? मी बोललो ना तुला बाकेलाल नक्की येणार. बाकीलाल कोण? निमिष आहे ना? अरे हा बाकेलाल कोण? अरे अरे सकाळी तो वॉचमन आला होता, त्याचं नाव बाकेलाल. हे बघ मी वॉचमनला सकाळी निमिष निमिष हाक मारली तरीच तो थुकला. अरे आपण कार्टून फिल्म मध्ये काम करतो का? दरवेळी कशी कडी बदलते तुमची? या या काय म्हणताय जावाई महाबळेश्वर बापू? नाही सॉरी सॉरी, नाही नाही सॉरी 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 जस्ट आल्या आल्या जरा सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार. फालतूगिरी करूच नका तुम्ही आज. हो बेटा. माझं डोकं प्रचंड तापलंय आज. हे फालतू जोक्स केलेत ना अजून तापेल मग बघा. बाबांवर आवाज वाढवायचा नाही. मग तुझ्या बाबांना सांग फालतू जोक्स करू नका. आहेत माझे बाबा फालतू. आहेत माझे बाबा फालतू. माझे बाबा फालतू. माझे बाबा आहेत माझे बाबा फालतू. त्यांचा जन्म ना फालतू जोक करायला झालाय. त्यांना आयुष्यभर फालतू जोक करणार. तू कोण होतस रे थांबवणार? बेटा या क्षणाला तुझा अभिमान बाळगावा की सटकन वाजवावी हे कळत नाही. चार वेळा फालतू म्हणालीस ग मला, 4 वेळा फालतू म्हणालीस. हो बघू इथे, हो इथे इथे ये, इथे ये, इथे ये. नमस्कार. बस बसा, या या बसा. हे बघा वजाबाकी बापू आज तुम्ही काय काय वजाबाकी बापू म्हणजे? जावई बापू काय झालंय मला सांगाल का जरा तुम्ही? काय झालंय मला सांगा. विचारा तुमच्या मुलीला. का तुला लाज वाटते सांगायला? मला लाज वाटते, तुला लाज वाटली पाहिजे. तुझे मला काय वाटेल? तू सांग ना सांग ना, बाबा. तू सांग. एक मिनिट तू सांग बाबा. अरे, तू अरे. सांग. तू सांग अरे ना. थांबा थांबा. हे बघा मला जर तुम्ही नाही सांगितलं तर काही सांगेल. चालले माझ्या आईकडे लगेच. मी सांगेन. हा उड्या मारत जाऊ नका. नाही नाही जस्ट एक केलं. बोला 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 बोला. हा काय झालंय मला सांगा. हे माझे पेपर्स. हे डिवोर्सचे पेपर आहेत. हे घ्या. तू डिवोर्स घेत आहे? हिच्याकडून डिवोर्स हवाय मला. हे घ्या. एवढं काय झालंय मला सांगा. एवढं काय असं झालंय की तुम्ही डिवोर्सचे पेपर आणलेत? बाबा नेहमीच झालंय, आता कंटाळलोय मी. काय झालंय? तुमची मुलगी सतत भांडते आमच्या घरात. काय काय झालंय म्हणून नक्की सांगा. अहो सतत भांडणं होतं तिच्यामुळे आमच्या घरात. किती भांडणं. बरं आजचा दिवस किती इम्पॉर्टंट आहे, स्पेशल आहे माझ्यासाठी. आज अॅनिव्हर्सरी आहे आमची. मी सांगते बाबा. तू काही सांगत. तू सांगू नकोस, त्यांना सांगू दे. मोठा पॅच आहे, त्याचं पाठांतर चांगलं आहे. पण कॉमेडीचं काय? हा मला नाही चालायचं. बोला बोला काय झालं मला सांगा बघू. बाबा आज सकाळी शिवाली हे खरं. ओ बाबा आज सकाळी. बाबा माफ करा मला. आज सकाळी हे माझे संस्कार आहेत. बाबा आज सकाळी. माझं चुकलं. दुपारी का नाही, संध्याकाळी का नाही, आज सकाळी. आज बाहेरची लोक काय म्हणतील, समीर चौगुल्याच्या घरी आज सकाळी. बाबा एक मिनिट. बाबा आज सकाळी. एक मिनिट. अरे एवढे बेल्ट कुठून आणले? जो पाहुणा येतो त्या प्रत्येकाचा बेल्ट मी काढून ठेवतो माझ्याकडे. 1 मिनिट 3-4 तर माझे त्याच्यात.
माझे ते आता त्याशिवाय ही सुधारणार नाही. मी बिल्डिंगच्या खाली जातो तर लोक मला चिडवतात. तो बा आज सकाळी वाला मी काय उत्तर द्यायचं मी काय उत्तर द्यायचं. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. कोणतं ऑब्सेशन आहे बेल्ट बद्दल तुमचं? अहो सीट बेल्ट वगैरे पण आहे याच्या कारचा. काय करतं बाबा? 1 मिनिट थांबा, काही झालं नाहीये, थांबा. बघा ए ओव्हर ऍक्टिंग बास. इथे क्रिएट करायचे. अरे काय हे? तुम्ही बसा आधी. हिला कळलं पाहिजे. हो हो. आज सकाळी 1 मिनिट. काय काय आज सकाळी काय? अरे कसं वाटतं ते? काय एखाद्याच्या घरात आज सकाळी कसं वाटतं? कसं वाटतं? काही नाही वाटत. मुळात काही वाटतच नाही, कारण पूर्णच नाही झालंय वाक्य. सकाळ दुपार संध्याकाळ काय संबंध? कधी येऊ दे, पण झालं काय ते विचारा ना. तुम्हाला ना फालतू घाई आहे. शिवाली हे खरंय? हे वाक्य का बोलता तुम्ही सतत? ते ड्रामा क्रिएट नका करू. बरोबर. मी सांगतो ना आधी, तिला कळू तरी द्या. तुम्ही का ओरडताय तिला? त्याचा संदर्भ असेल ना काहीतरी. आम्हाला काही संदर्भाची गरज नसते. बऱ्याच वेळेला मी ह्याला शिवाली हे खरंय का विचारतो आणि त्यावरती नाही बाबा, माझं चुकलं बाबा. 4 दिवस ह्याच्यावर आम्ही असतो. मला काही फरक पडत नाही संदर्भ काय झालाय काय घडलंय. किती निर्लज्ज आहात तुम्ही. देवाची कृपा आपलं काय नाही बाबा. लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. कृपा देवाची काही नाही, लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. बंद करा. वय बघा आपलं. बालिशपणा कमी करा तो. आणि तुमच्यातलाच बालिशपणा ना सगळा लाजू नको तू. हिच्यात आलाय सगळा तो बालिशपणा. काय झालं मला सांगा. काय झालं म्हणजे? ही माझ्या आईला म्हणाली आज. काही म्हणाली. काय म्हणाली असेल? माझ्या आईला म्हणाली, आई आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, तर आपण विक्रम वेताळ खेळूया का? हा खेळ आहे. विक्रम वेताळ नावाचा खेळ आहे. याच्यात माझ्या आईला बनवलं विक्रम राजा आणि स्वतः वेताळ बनली आणि तिच्या पाठीवर बसली. अरे माझ्या आईच्या पाठीवर. हा बालिशपणा नाहीये का बाबा? आपलं वय काय, आपण काय करतो, काहीतरी लाज वाटली पाहिजे ना. माझी आई साधी बोळी आहे, तुम्हाला माहिती आहे. नुसती साधी बोळी नाहीये. ओ चांगल्या स्वभावाची पण आहे ती. असं म्हणतो ना, चांगल्या स्वभावाची पण आहे. मग माहिती आहे ना. माहिती आहे मला. ती पण लगेच म्हणाली की ठीक आहे बाळा, ये बस बाबा थोडा वेळ. तर एवढ्यावर थांबली नाही. ही पाठीवर बसली आणि तिच्या कानात म्हणते करू करू डोक्याची 100 शकले करू करू. ही धमकी देते. माझं चुकलं. काय लहानपणापासून ना मी तिला अशीच वाढवलेली आहे. गोष्ट सांगत सांगत मी तिला वाढवलेली आहे. आणि लहानपणाचा आत्ता करते ही माझ्या आई बरोबर. हे लहानपणी होतं ना सगळं. हो बरं. बालिशपणा करतात मला कळत नाही. चुकलं. तुम्ही चिडू नका, खरंच चिडू नका. एवढ्यावरून तुम्ही हे डिवोर्सचे पेपर देताय. एवढ्यावरून? हे एवढूचं कारण नाहीये बाबा. 4 तास माझ्या आईच्या पाठीवर बसली होती. 2 तास नाही, 4 तास. माझ्या आईची पाठ फ्रीज झाली. हो बाबा. आणि इतकी फ्रीज झाली ना की त्याच्यावर दूध ठेवलं की त्याचं आईस्क्रीम होऊन जायचं. मारी छोरी मार कांत है ना. काय करू सांगा मी आता? वयाचं ना मी काही करेन ना बाबा. शांत व्हा. मी एवढं झालं. आई येते. हो आई आहे, मला मान्य आहे ना. झालं का? एवढंच आहे का? झालं का? अजून बराच आहे. खूप कांड केलेत तिने. अरे बापरे, खूप बोलायचं आज ह्याला. विनोदाच्या हत्याकांड जवळजवळ आज. मला बिलकुल चालायचं नाही शिवाली. माझ्या आवाज असला हत्याकांड वगैरे बोलायचं नाही. माझ्या आवाज दिसतं मला. हा बरं, हरकत दिसलं. जी काय ते परवाचा किस्सा सांगतो तुम्हाला. परवाचा किस्सा. याच्यानंतर तुम्ही काय करता? पट्ट्याने तुडवा तुम्ही हिला. मी ठरवेन. मी सांगा तुम्ही. ऐका, गेल्या आठवड्यात ही आणि माझी आई गार्डन मध्ये गेले. काय सिसो खेळायला. तो चांगला की सिसो. एकदा ही वर, एकदा आई वर, एकदा ही वर. करेक्ट तोच गेम. तर एकदा आई वर गेली आणि ही खाली होती. तर हिला अचानक फोन करायचा होता. तर ही म्हणाली आई मी जरा आले, पटकन फोन करून आले अर्जंट. आणि हिने एक दगड घेतला, हिच्या जागी ठेवला आणि ही गेली. आलीच नाही. वाटकी रात्रभर माझी आई वर सिसोवर. शेवटी सकाळी तो कचरेवाला आला. अरे वो आपकी सास है, वो ऐसी बैठी है सीसो पे, वैसे ही कड़क हो गई है ठंडी से. मग गेली ही खाली. बर खाली गेल्यावर पण अक्कल बघायची. आईला आई या खाली. अगं तू दगड उचल ना. आई येणार खाली. बेसिक अक्कल नाही तुमच्या मुलीला. आणि माफ करा. नाही तुम्ही काय, तुम्ही माफी मागून काही होत नाही. नाही मी तुझ्यासाठी माफी मागणार. माफ करा. मला माफी मागावी लागते. सॉरी. माफ करा.
बाबा नाहीये गरज. माफ करा. अहो बाबा नको. मला माफ करा. अशी कोण माफी मागतं? मला माफ करा. एक बाप माफी मागतोय. माफ करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे हो. मला नाही करायचं. सांगतो मी तुम्हाला. आयुष्य म्हणजे गॅस झालेल्या पोटासारखं असतं. वरतून ती माफीची ऍसिडिटीची गोळी खाल्ली ना की रिलीफ वाटते. पण आपल्या आहारावर नियंत्रण पाहिजे. कधी कधी काय होतं आपण अरबट चरबट खातो मग गॅसेस होतात. आणि मग गॅसेस होण्यासाठी न होण्यासाठी जिवंत कसा आहे अजून? याला मारून कसं नाही टाकलं कोणी? निमिष जास्त बोलतोय. बस बस खूप झालं भांडण. आज अॅनिव्हर्सरी आहे तुमची. आता हसायचं नाही. काही नको. नाही आता हसायचं. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे. काय फ्रीज मध्ये घेऊन ये. बाबा नको. सरप्राईज आहे. अहो बाबा नका करू. बस झालं. नका चिडू. लहान आहे मुलगी माझी. तुम्ही पण मी तुमच्याकडे मुलासारखंच बघतो. तुम्ही मुलासारखे आणि काही काही तुमच्या आईसारखी हेच बघतो मी. आईसारखी नाही. आईच आहे ती माझी. ते आईसारखीच आहे. येस टिपॉय घे. टिपॉय घे. अहो नाही. नाही हा केक. येस उघडा. ॲनिव्हर्सरी केक. या एवढी काही गरज नसते हो. राईस केक स्वतः माझ्या हाताने बनवलाय बेटा तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी. हा केक आहे? हा आमटी भात आहे. नाही केक आहे. राईस केक आहे हा. घ्या कापा. हे घ्या बाबा. चमचा उलटा करा. कापा. हे घ्या. मी नाही कापतो. घ्या. बघ हे असा कापायचा. अहो बाप. थँक्यू. आज तुम्ही माझ्या 61ला जमलात. खरंच थँक्यू. आज मागे वळून बघितलं की मी काय आज गमावलंय काय कमावलंय हे फार महत्वाचं असतं. एवढ्या प्रेमाने आलात. आज मी तरुण देखणा आहे. उघडा आहे. उमदा आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो. राजबिंडा आहे. पण मी माज नाही केला मी कधी. म्हणजे असं आयुष्य हे असंच असतं. 61 आहे ना. तुला कळतंय का आपली अॅनिव्हर्सरी आहे. त्यांनी अचानक स्वतःची 61 डिक्लेअर केली आहे. पण आपण सेलिब्रेट करून जाऊया. खरंच प्रेमळ आहे मी. मला मान्यच आहे. पण आज 61 वर्ष झाल्यावर पुढे मी काय करणार आहे हे जास्त वा हिट आहे यार. शिवाली हे खरं आहे. हा फॉर्मॅट हिट आहे. जोरदार टाळ्या. धमाल. ॲज युज्युअल मॅडनेस. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मस्त झाला परफॉर्मन्स. समीरदा मला तुला सांगायला आवडेल की तुझ्या विनोदाचा फ्लेवरच वेगळा आहे. म्हणजे साधा विनोद असतो. निर्मळ असतो पण खूप पॉवरफुल असतो. आणि हे खूप लिथल कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. शिवाली तुझ्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की बिगिनरपासून सीझन्ड होत 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 तू ग्रो होतेस छान. आणि ते बघून खूप बरं वाटतं. निमिष मस्त. बिचारा जावई नेहमीप्रमाणे कुचंबणा झालेला आणि सँडविच झालेला जावई तू छान साकारलास. मॅड होता परफॉर्मन्स. खूप मजा आली. खूप हसलो. थँक्यू. प्रसादा वा धमाकेदार. तुफान. शिवाली हे खरं आहे. हे स्किट आता एक मला ना लोणच्यासारखं वाटायला लागलं. आणि या लोणच्याची बरणी तू आहेस सम्या. कारण तुझ्या इथे जी बरणी आहे त्या बरणीमध्ये अनेक विचार वर्षानुवर्ष मुरत असतात आणि ते तू प्रत्यक्षात आणतोस. शिवाली हे खरं आहे सारख्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून. निमिष मसाल्याच्या जागी मला तू वाटतोस निमिष. आणि शिवाली तू या शिवाली हे खरं आहे या लोणच्यातलं तू मीठ आहेस शिवाली. फॅन्टॅस्टिक. मला फार मजा आली. वा वेल सेड. वा कीप इट अप.